30 मार्च 2025 रविवार चैत्र नवरात्री सुरुवात होत आहे। याच्या दिवशी गुढीपाडवा सुद्धा आहे। याच दिवसापासून आपले मराठी नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात होते। तुम्ही सर्वांना गुढीपाडव्याच्या, मराठी नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्र खूप साऱ्या शुभेच्छा। यावर्षी दुसरे तिसरे माळ एकत्र असल्याने नवरात्री जे आहे ती 8 दिवसाची आहे। चैत्र नवरात्री समाप्ती 6 एप्रिल 2025 रविवार होते। या दिवशी रामनवमी आहे, म्हणजे रविवार चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि रविवारी चैत्र नवरात्रीचे समाप्ती सुद्धा आहे। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना माहिती, नियम, त्याचबरोबर घटस्थापनेचे 2 मुहूर्त शेअर करणार आहे। पहिल्या मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणे शक्य झाले नाही तर दुसरे अभिजित मुहूर्त सुद्धा त्यामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता। या चैत्र नवरात्रीमध्ये उपास कसा करावा, तुमच्याकडे जर घट नसतील तर तुम्ही घटस्थापना करू शकता, कोणती सेवा करू शकता, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण बघा, आपल्या कुलदैवताचा कुळाचार करण्याचे, तसंच आपल्या घराण्याचे रीतिरिवाजाप्रमाणे तेच सेवा करून कुलदैवाचा आशीर्वाद मिळवण्याचा नवरात्र म्हणजे जाणून घ्यावं सुवर्ण काळच असतो। कारण नवरात्र काळामध्ये देवीचे लहरी हे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सक्रिय झालेले असतात। या 9 दिवसाच्या संधीचे जो व्यक्ती सोने करतो तोच खरा भाग्यवान असतो। देवी त्यांच्यावर अतिप्रसन्न होते। नवरात्रामध्ये देवीच्या शक्तीचा 9 रूपाची पूजा केली जाते। धार्मिक ग्रंथानुसार नवरात्राचे व्रत वर्षातून 4 वेळा केले जाते। 4 नवरात्रापैकी 2 गुप्त नवरात्र असतात आणि 2 प्रगट म्हणजे प्रत्यक्ष नवरात्र असतात। चैत्र महिन्यामध्ये येणारे नवरात्राला प्रत्यक्ष नवरात्र असे म्हटले जाते। याशिवाय शारदीय नवरात्र देखील आपण करतो, ते सुद्धा प्रत्यक्ष नवरात्र असते। हे नवरात्र महिन्यामध्ये येत असते। बाकी ज्या 2 गुप्त नवरात्र असतात तर त्या आषाढ आणि माघ या 2 महिन्यामध्ये येत असतात। त्या नवरात्रात काही आपण करत नाही। शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रामध्ये जर फरक सांगायचा झालं तर चैत्र नवरात्र हे आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरे केले जाते आणि शारदीय नवरात्र हे सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरे केले जाते। शारदीय नवरात्र देवीचे 9 रूपाची पूजा केली जाते, तर चैत्र नवरात्रात अनेक ठिकाणी देवी शैलपुत्राची पूजा केली जाते। देवीचे पहिले रूप आहे। तसेच चैत्र नवरात्रामध्ये शारदीय नवरात्राप्रमाणे गरबा आणि दांडिया जो तो खेळला जात नाही, कारण ही नवरात्र आहे ते केवळ आध्यात्मिक सिद्ध आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरे केले जाते। हिंदू दिनदर्शकाप्रमाणे चैत्र नवरात्र चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरू होते। या दिवशी आपण सर्वजण आपल्या घरी गुढ्या उभारून गुढीपाडवा साजरा करतो। हिंदू नवीन वर्षाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते। धार्मिक श्रद्धेनुसार नवरात्राची सुरुवात श्वासात ज्योत आणि कलशाची स्थापना होते। श्वासात ज्योत याचा अर्थ काय होतो? अखंड दिवा आणि कलश स्थापना म्हणजे काय? आपण जो घट बसवतो तर तो घट किंवा मंगल कलश सुद्धा आपण त्याला म्हणत असतो। चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये नवीन मंगल कलशाची देखील स्थापना करता येते। आपल्यापैकी भरपूर जणांना बऱ्याच दिवसाची इच्छा असेल की देवाऱ्यामध्ये कुलदैवताच्या नावाचा मंगल कलश असावा, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे किंवा थोडासा कंटाळा केल्यामुळे तुमच्याकडून ती इच्छा राहून गेली असेल तर गुढीपाडव्याचा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी पूर्ण एक असा मुहूर्त आणि योगायोगाने त्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होते, तर या दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता। त्याचबरोबर ज्यांना चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा घटस्थापना करायची असते, दरवर्षी तुम्ही करता किंवा या वर्षापासून करायची इच्छा असेल तर मग ते सुद्धा तुम्हाला या दिवशी करता येईल। आता आपण मंगल कलश स्थापनेचे किंवा आपण जे काही घट बसवणार आहोत तर ते घट बसण्याचे शुभ मुहूर्त कोणता आहे, त्याची वेळ कोणती आहे ते जाणून घेऊया। चैत्र नवरात्र सुरुवात म्हणजेच प्रतिपद तिथी 29 मार्च 2025 अर्थात त्या दिवशी शनिवार आहे आणि शनिवारच्या दुपारी 4:27 प्रतिपतिथी लागेल। 30 मार्च 2025 म्हणजे रविवारच्या दिवशी दुपारी 12:41 संपेल। आता उदय तिथीनुसार चैत्र नवरात्र रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी सुरू होईल। वैद्यकीय दिनदर्शनानुसार चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचे शुभ मुहूर्त 6:13 पासून ते सकाळी 10:22 पर्यंत असेल। या काळामध्ये देवी भक्तांना एकूण 4 तास 8 मिनिटे वेळ मिळणार आहे, तर या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता आणि मंगल कलशाची देखील स्थापना करू शकता। या व्यतिरिक्त ज्याच्याकडे अजून देवी देवताचा टाक, पित्राचे टाक वगैरे नाही तर ते टाक सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता आणि गुढीपाडव्याच्या दिवशी त्याची स्थापना करू शकता। कारण गुढीपाडव्याच्या दिवशी
दिवस हा चैत्र नवरात्रीचा प्रथम दिवस किंवा 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्ताचा दिवस असल्यामुळे बरेच जण नवीन कामाच्या शुभारंभासाठी किंवा नवीन गोष्टी करण्याचे, नवीन काही संकल्प घेण्यासाठी म्हणून सुद्धा दिवसाचे पुरेपूर वापर करतात. तरी तुम्हाला सुद्धा या दिवशी टाकाची स्थापना करता येईल. त्यासाठी तुम्ही टाक बनवायची जी काही ऑर्डर असते ती सोनाराला द्यायची असते, तर ती लवकरात लवकर देऊन टाका, जेणेकरून तुम्हाला गुढीपाडव्यापर्यंत ते टाक मिळून जातील. समजा तुमच्यापैकी कोणाला गुढीपाडव्याच्या आधीच टाक मिळून जाणार असतील तर ते टाक तुम्ही घरी आणायचे, पण धान्यामध्ये पुरून ठेवायचे, म्हणजे ते दिसणार नाही. व तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ते टाक वर काढायचे, त्यांना अभिषेक वगैरे करायचा, स्नान घालायचे आणि विधिवतपणे साधी सोपी पूजा करून आपल्या देव्हाऱ्यामध्ये त्या टाकाची स्थापना करून घ्यायची. बाकी नैवेद्य वगैरे असतो तर जसा तुमच्या वेळेनुसार तयार होईल. गुढीपाडव्याच्या स्वयंपाक आपण पुरणपोळी करतो. जर ज्या वेळेत नैवेद्य तयार होईल तर सर्वप्रथम या देवी देवतांना नैवेद्य दाखवा, त्यानंतर गुढीला नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही जेवण वगैरे करू शकता. धान्यामध्ये ते टाक ठेवण्याचे पर्याय मी तुम्हाला यासाठी सुचवला. खास तिथीलाच नवीन मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार असते. जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा शुभ मुहूर्त जवळ येत नाही किंवा ती वेळ येत नाही तोपर्यंत आणलेली ती नवीन मूर्ती कोणाच्या दृष्टीस पडू नये. त्यामुळे एकतर ती झाकून ठेवली असते किंवा धान्यामध्ये पुरून ठेवली असते आणि जेव्हा तिचे प्राणप्रतिष्ठा होते तेव्हाच ती सगळ्यांच्या दर्शनासाठी खुली होती. ज्यांना अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी सोनाराकडून ते टाक मिळणार असतील त्यांनी काही मग ते ध्यानात वगैरे ठेवायची गरज नाही. सकाळी सकाळी जाऊन तुम्ही घेऊन या आणि घरामध्ये लगेच आल्यावर अभिषेक किंवा स्नान वगैरे घालून तुम्ही त्या टाकाची स्थापना करून देऊ शकता. आता घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून 12:39 असेल, म्हणजे साधारण तुम्ही 39 मिनिटं मिळतील ज्यांना अगदी सकाळी सकाळी घटस्थापना करायला मिळेल. नाही तर मग त्यांनी या वेळेचे देखील वापर करू शकता. दुपारी 12:01 पासून ते 12:39 म्हणजे साधारण 48 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे. अभिजित मुहूर्त भाविक घटस्थापना देखील करू शकता आणि मंगल कलश देखील स्थापना करू शकता. यंदा रविवार दिनांक 30 मार्च 2025 रोजी सुरू झालेली चैत्र नवरात्र 6 एप्रिल 2025 रोजी समाप्त होईल. या दिवशी सुद्धा रविवारच आहे. नवरात्रीच्या दुसरे आणि तिसरी माळ सोमवार एकच दिवशी आल्यामुळे हे नवरात्र 8च दिवसात असेल. येथे मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. नवरात्र हे 9 दिवसाचे असते, त्यामुळे यावर्षी दुसरे व तिसरी माळ एकाच दिवशी आहे. मात्र आपण देखील सोमवार 2 माळा घालायच्या आहेत. देवीला घाटाला 9 दिवसाचे 9 माळा घालून पूर्ण करायचे असतात. गुढीपाडव्यापासून रामनवमीच्या दिवसापर्यंत चैत्र नवरात्र असते. तुम्ही जर वर्षातून फक्त एकदाच म्हणजे अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला घटस्थापना करत असाल तर मग चैत्र नवरात्रामध्ये तुम्हाला कुलदेवीची सेवा म्हणून किंवा तिचा कुळाचार म्हणून काय काय करता येईल, जसे की तुम्ही कुलदैवाच्या टाकावर, मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन देखील करू शकता. त्याचबरोबर देवीला लवंगेची माळ देखील तुम्ही या नवरात्राच्या 8 दिवसामध्ये कधी घातले तरी चालेल. त्याचबरोबर नवरात्रीच्या 5व्या माळेला तुम्ही देवीची साडी, चोळी, अलंकार अर्पण, ओटी भरू शकता. 8व्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी शनिवारी 5 एप्रिल या दिवशी तुम्हाला कन्यापूजन करता येईल, कारण अष्टमीच्या दिवशीच कन्यापूजन केले जाते आणि नवरात्रीच्या सगळ्यात शेवटच्या दिवशी म्हणजे रामनवमीच्या दिवशी तुम्ही होम आवाहन सुद्धा करू शकता. होम आवाहन केल्यामुळे काय होते, आपल्या घरामधून नकारात्मक कायमचे जाते आणि कुलदैवतेचे अस्तित्व कायम स्वरूपी तयार होते. तर या दिवशी तुम्हाला होम आवाहन करता येईल. साध्या सुद्धा तुम्ही गौराचा आणि कापराचा देखील होम करू शकता किंवा आवाहन कुंड असेल ज्याच्या घरी मग त्यांनी समाधी देखील आणता येईल आणि ती तुम्ही गुरुजींकडून किंवा तुम्ही स्वतः सुद्धा होम आवाहन केले तरी चालेल. नवरात्र काळामध्ये ज्यांना उपवास करायची इच्छा आहे ते लोक उपवास देखील करू शकतात. तुम्हाला उपवास पूर्ण 8 दिवस देखील करता येईल, कारण यंदा दुसरे आणि तिसरी माळ एकत्र झाल्यामुळे 8 दिवसाचे नवरात्र आहे. मग तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी जर उपवास धरला तर तुम्हाला डायरेक्ट रामनवमीच्या दिवशी सोडावा लागेल आणि तुम्हाला उठता बसता म्हणून उपवास करायचा असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास धरायचा. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार 31 मार्चला तो सोडायचा.
त्यानंतर 6 तारखेला म्हणजे नवरात्र संपणार आहे, त्या दिवशी रामनवमी आहे. तर मग तुम्ही 5 तारखेला 5 एप्रिलला शनिवार उपवास धरायचा आणि 6 एप्रिलला रामनवमीच्या दिवशी तुम्ही दुपारपर्यंत उपवास सोडायला तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता ज्यांना असे वाटते की गुढीपाडवा वर्षातून एकदाच येतो आणि त्या दिवशी आमच्या घरी गोडधोड असते, मग आम्हाला पहिल्या दिवसाची उठता बसता उपवास नाही धरायला जमला तर मग आम्ही कधी धरू शकतो, तर डायरेक्ट तुम्ही मग रामनवमीच्या आदल्या दिवशी उपवास धरा आणि रामनवमीच्या दिवशी सोडा. पुन्हा मध्ये एखादा माळेला तुम्हाला उपवास धरायचा असेल तर त्या दिवशी तुम्ही संपूर्ण दिवस उपवास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सोडायचा. अशा पद्धतीने तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. या चैत्र नवरात्रीमध्ये जर तुमच्यामध्ये कोणी घट बसवले असेल तर देवीचे टाक एका जाग्यावरून हलवायचा नाही कधीपर्यंत, तर रामनवमीच्या दिवसापर्यंत. रामनवमीला तुम्ही जेव्हा घट हलवता तेव्हाच मग देवीचे घटही हलवू शकता आणि तेव्हाच तिला स्नान देखील घालू शकता. तोपर्यंत म्हणजे 8 दिवसाचे यंदा नवरात्र, तर तुम्हाला 8 दिवस देवीचे टाक अजिबात हलवता येणार नाही, त्याला स्नान देखील घालता येणार नाही. टाक असेल, मूर्ती असेल, जे काही असेल ते मात्र घटस्थापना नाही केली तुम्ही देवीला दररोज स्नान घालू शकता. असे आपण शारदीय नवरात्रात करतो त्या पद्धतीने ही घटस्थापना असते. आता बघूया मी तुम्हाला चैत्र नवरात्रीचे काही महत्त्वाचे नियम सांगते, तेही तुम्ही लक्षात ठेवायचे. चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणारे दिवसा झोपणे टाळावे, म्हणजे व्रताचे आपल्याला पूर्ण फळ मिळत ना. कोणतेही व्रत असेल तर मग त्या व्रताच्या दिवसभरात आपल्याला झोपायचे नसते आणि डायरेक्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर रात्रीचे झोपायचे. दुपारचे वाम कुक्ष अजिबात घ्यायचा नाही. चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालायचे. आता प्रत्येकजण व्रत वैकल्य असेल, सणावार असेल किंवा दररोज आंघोळ केली म्हणजे स्वच्छ कपडे वापरतो, पण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. मानसिक पाळी, सुतक, विटाळ, अशुभ प्रसंगी आपण काही कपडे वापरलेले असतील तर मग नवरात्रीच्या काळामध्ये ते कपडे अजिबात वापरू नका. त्याऐवजी तुम्ही दुसरे कपडे वापरू शकता. चैत्र नवरात्रामध्ये मुले, गर्भवती महिला, गंभीर आजारांना ग्रस्त असलेले लोकांना उपवास नाही केला तरी चालेल. चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये चुकूनही महिलांचा अपमान अजिबात करू नका. चैत्र नवरात्रीमध्ये आनंद वातावरण राहणार आपल्या घरामध्ये याची काळजी घ्यायची. तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही राहणे टाळावे, म्हणजे आपल्याला घरी राहायचे, दुसऱ्याच्या घरी राहायला नाही किंवा परात्र घ्यायचे नाही, हे काळजी घ्यायची. चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये देवीच्या मंत्राचे जास्तीत जास्त जप करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खोटे बोलणे, राग करणे किंवा हिंसा करणे हे प्रकार आपल्या टाळायचे आहे, जेणेकरून सात्विक वातावरणामध्ये आणा. हे व्रत पूर्ण केले असा त्याचा अर्थ होतो. घटस्थापना केली जात नसेल तर तुम्ही फक्त अखंड दिवा लावून आपल्या कुलस्वामिनीचे, कुलदेवीचे सेवा करू शकता किंवा हेही तुम्हाला शक्य नसेल तर या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलस्वामीसाठी, कुलदेवीसाठी तुम्ही मंत्र, कुंजका स्तोत्र, दुर्गा सप्तशती पारायण या सेवा केल्या तरी अति उत्तम. या नवरात्रीच्या काळामध्ये मात्र घरामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. तसेच उपवास करणे शक्य नसेल तर केवळ 2 वेळा सात्विक भोजन ग्रहण करावे. नवरात्रीच्या दिवसामध्ये मदई किंवा इतर व्यसन करू नये. ज्याचा उपवास नसेल त्याने केवळ शाकाहारी करावा. मनात तमासी विचारही आणू नये. शारदीय नवरात्रात आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वर्ज्य करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीला 9 दिवस कांदा लसूण खाणे टाळावे. उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. फळाहार केल्यास शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्याचे नैसर्गिक मिठाचा किंवा सैंधव मिठाचा वापर करावा. या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नयेत. व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक, सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल. आणि दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. देवीचे स्तोत्र, कुंजका स्तोत्र, सप्तशतीचे एक बैठकीत एक पारायण करावे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही 1, 3, 5, 7 असे पारायण करू शकता. पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहिताकडून किंवा अन्य दानधराकडून श्रवण करावे. या 9 दिवसातील उपासनेचे एक भाग म्हणून गादीवरचे झोप टाळावे. जमिनीवर सतरंजी किंवा अंथरूण टाकून झोपावे. देवासाठी काही सुखाचा त्याग हे कृत्यामागील गमन मानले जाते. नवरात्राच्या 9 दिवसादरम्यान कसे आणि केस नखे कापू नयेत. या काळात ब्रह्मचार्याचे करावे, जेणेकरून वासनामध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल. चामड्यापासून बनवलेल्या वस्तूपासून दूर राहावे आणि काळे कपडे देखील टाळावे.
मध्ये तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू. जर आपण मूळ गावी घटस्थापना असेल, आपण दुसऱ्या गावी राहत असू तरी सुद्धा अखंड दिवा आपल्याला 9 दिवस तेवत ठेवायचा आहे. कुठल्याही कारणास्तव दिवा विझून देऊ नये. अखंड दिवा लावल्यानंतर घराला कुलूप लावून कोठे जाऊ नये. आपल्याला जर काहीतरी कामानिमित्त जावे लागले तर घरातील कोणाला तरी घर ठेवावे आणि नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते. अशा वेळेस घर बंद करून कुठेही जाऊ नये. कामासाठी किंवा ऑफिसला सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकतो एवढेच कुलूप लावलेले चालते. फक्त घर सोडून किंवा परगावी जाऊ नका. जर कोणाला 9 दिवस उपवास करणे शक्य झालेच नाही तर किमान पहिला दिवस आणि शेवटचा दिवस तरी उपवास करावा. नवरात्राच्या पूर्ण 9 दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवायचा आहे. मग तो कशाचा का असेना. तुम्ही जर उपवास करत नसाल तरी रोज तुम्ही जे अन्न खाता त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. 9 दिवसाला कुलदेवतेची आरती सकाळ संध्याकाळ आवर्जून करावी. 9 दिवसामध्ये एखादी कुमारिका किंवा सुवासीन जर आपल्याला घरी आली तर तिला किमान चहा पाणी किंवा दूध घ्यायचे आहे. तसेच सवासीन असेल तर हळदी कुंकू करून, इच्छा असेल तर ओटी भरायची, पाठवायचे. कारण काही वेळा स्वतः आपल्या कुलदेवी देखील इतरांच्या रूपात आपल्या घरी आलेली असते, म्हणून कोणाचेही अपमान करून त्यांना दारातून परत पाठवू नये. नवरात्राच्या 9 दिवसामध्ये घरात भांडण तंटा किंवा कटकट होऊन घ्यायचे नाही. अन्नाचे कुठल्याही परिस्थितीत अपमान देखील करायचा नाही. नवरात्राच्या 9 दिवसामध्ये शक्य असल्यास घरातील कुलदेवीचे आणि आजूबाजूला जर कोठे देवाचे मंदिर असेल तर तेथे जाऊन देखील किमान 1 दिवस आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. रोज किमान आपल्या घरातील कुलदेवीला आणि मंदिरात जाऊन एक गजरा किंवा वेणी देवीला अर्पण करावी. एखादे सुवासीन जेवायला बोलून सौभाग्य वस्तूचे एक वाण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता. या निमित्ताने अन्नदान देखील होते आणि त्याचे पुण्य देखील आपल्याला मिळते. रामनवमीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीरामाचे देखील पूजा करू शकता आणि देवीच्या घटाचे उद्यापन देखील करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे चैत्र नवरात्र साजरं करता येईल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आपण भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि याच्या पद्धतीचे नवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. चैत्र नवरात्र, रामनवमी, गुढीपाडवा सर्व सणाच्या तुम्हा सर्वांना